झाले तुमचे कीर्तन, झाले तुमचे कीर्तन, समर्पुनी काया मन, प्रसाद तो मज द्यावा, प्रसाद तो मज द्यावा, प्रेम फुले केशवा, नको करू अनुमान, दास तुझाच मी पूर्ण, प्रसाद तो मज द्यावा, प्रेम आपुले केशवा. भगवान म्हणे आशा, भगवान म्हणे आशा, प्रसादाची ऋषिकेशा, प्रसाद तो मज द्यावा, प्रेम आपुले केशवा. विठोबा
स्मरण होय सकळ गीतेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे मत कृपा करणे आता गुरुदाता मत कृपा करणे मज द्यावा प्रसाद तो मज द्यावा प्रेम फुले केशव एक को करू नमन दास तुझाच मी पूर्ण प्रसाद तो मज द्यावा प्रेम फुले केशव भगवान म्हणे आशा भगवान म्हणे आशा प्रसादाची ऋषिकेश प्रसाद तो मजला प्रेम फुले केशव स्थळी माऊली महावैष्णव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा संजीवन समाधी सोहळा वेदांताचार्य कृपाळू संत गुरु माऊली पूजनीय श्री भगवान महाराज सिद्धांताश्रम यांच्या कृपा आशीर्वादानं प्रेरणेने हा श्री अभंगगाथा पारायण सप्ताह या ठिकाणी झाला. सप्ताहातील नामसंकीर्तन सेवा, प्रवचन सेवा, पारायण सेवा,
तिकडे अन्नदानाची सेवा झाली. कोणी स्वयंपाक केला, कोणी अन्नदान केलं, श्रमदान केलं. या सगळ्या ज्या सेवा झाल्या, या सेवेचं फळ अर्थात प्रसाद. आणि तो प्रसादाचा दिवस आजचा दिवस आहे. जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ जर काही असेल तर हा प्रसाद आहे. प्रसादाशिवाय केलेल्या सगळ्या क्रिया व्यर्थ आहेत. प्रसादा वाचून भजन तो व्यर्थ शीण. श्री अभंग गाथेमध्ये गुरुवर्य बाबा सांगतात, प्रसादाशिवाय तुमचं केलेलं भजन, तुमचे केलेले सगळे ज्या काही गोष्टी असतील त्या व्यर्थ आहेत. केवळ शीण आहे, शीण. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसाद तो प्रसन्नता. महापुरुषाची आपण सेवा केली, श्री गुरुची सेवा केली, ईश्वराची सेवा केली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कीर्तन सिद्धी केले तेच माझे उरले पायी कोण. या सेवेला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जी वाङ्मय सेवा केली गुरुरायाची, आता विश्वास होतो माझा श्री गुरु निवृत्ती राजा. या विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथांची जी वाङ्मयीन सेवा केली त्याला श्री ज्ञानेश्वर महाराज धर्मकीर्तन म्हणतात. आणि हे कीर्तन तन मन धनाने मी केलं, सिद्धीस नेले. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे तुम्ही सिद्धीला नेलं. इथे गुरुवारी भगवान बाबा काय म्हणतात, झाले झाले म्हणजे तुमच्या कृपेनं झालं. सिद्धीस नेले तुमच्या कृपेनं झालं. यामध्ये महत्वाचा भाव आहे की मी कोणी नाही, मी काही करत नाही, करता करता तुम्ही जा. अशा प्रकारची जी निरंकारित्वाने केलेली जी सेवा आहे, त्या सेवेचा मोबदला मागण्याचा अधिकार आहे सगळ्यात नाही. आशा ते लिहिलं, अधिकार मागतो असं काही नाही, पण आम्हाला आशा आहे. काय आशा आहे? प्रसादाची प्रसाद तुम्ही आम्हाला द्यावा. या प्रसादाशिवाय आमच्या मनाला समाधान प्राप्त होणार नाही. प्रसादा वाचून नाही समाधान, प्रसादा
प्रसाद शब्द उच्चार करण्याकरता जेवढा सोपा आहे त्याकरता अपार परिश्रम घ्यावे लागतात. दृष्टी न्यायले अर्थात श्री गुरुची प्रसन्नता संपादन करणं. या योगानं काय होते? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो यासो बुद्धी पर्यवतिष्ठति. सर्व दुःखानां हानिः उपजायते. सर्व प्रकारच्या दुःखांची परिसमाप्ती या प्रसादाने होते. हा कृपा प्रसाद त्यालाच प्राप्त होतो जया अतिआपुली कृपा. काय? ज्याच्याजवळ आत्मप्रसाद आहे त्यालाच गुरुप्रसाद प्राप्त होतो. आत्मप्रसाद श्री ज्ञानेश्वर महाराज जीवनामध्ये जे वागले, जीवनामध्ये असं वागले की त्यांच्या वागण्यावर असं कोणीही बोट ठेवायला सुद्धा जाणार नाही की असं महाराजांनी करायला नको होतं. अर्थात दृढ विश्वास आपल्या वागण्यावर त्याच्या मनाचा त्याला ठाम असा निर्धार आहे आणि त्या आत्मप्रसाद संपन्न पुरुषाला गुरुप्रसाद मिळतो. श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज आदी करून सोपानदेव मुक्ताबाई हे देवाचेच अवतार होते. पण देवाचे अवतार असून सुद्धा इथे आल्यानंतर इथला नियम चालतो. या लोकात आला की इथला नियम चालतो. दरवर्षी त्या धर्मशाळेत आपण होतो तिथे काहीच नियम नव्हता. किती पाणी सांगा, तुम्ही इकडे जा, जेव्हा वाटलं तेव्हा जा तुम्ही इकडे. आता इथे आलो तर इथला नियम सुरू झाला. पाणी कमी सांगा, पाणी कमी सांगा, तिकडे कुलूप लावलेलं आहे, तिकडे जा. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकांमध्ये देव जरी आला तरी देवाला सुद्धा परीक्षा द्यावी लागली. नाही, समाज असा आहे या समाजाने सगळ्यांनाच आपल्या परीक्षेत उतरवलं. यद्यपि माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेशो भगवान विष्णू साक्षात विष्णूचेच अवतार ज्ञानेश्वर महाराज. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा समाजाने खूप त्यांची परीक्षा घेतली, खूप परीक्षा घेतली. नाही त्या परीक्षा म्हटलं तरच पूर्णविराम भेटतो, नाही तर छळच आहे. छळ आहे, छळ. आतोनात छळ केला महाराज. फक्त गोड नाव दिलं परीक्षा. सगळं करायचं आणि म्हणायचं आपण तुम्ही परीक्षा पाहिली की तुम्हाला राग येतो का नाही. 108 वेळा ठोकायचं आणि बरोबर म्हणायचं आम्ही परीक्षा पाहतो तुमची, तुम्ही किती मनावर संयम मिळवला. असा समाज आहे हा. समाज कोणाला सोडत नाही.
तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराजांसाठी गुरुवारी भगवान महाराज देवाजवळ म्हटले की काय देवा, या महापुरुषानं कोणता अपराध केला होता की ज्या अपराधासाठी समाजाने महाराजांचा छळ केला. अचाट तू देवा तुझी, अचाट तू देवा तुझी लीला आगवी नष्टादिसी मान भक्ता जगी देवी, नष्टादिसी मान भक्ता जगी देवी. अचाट तू देवा तुझी, काय मोती दोषी देवा सांगे पांडवा, लाक्षामुही कोणते अले दुःख अभिनव. हरिश्चंद्र राय काय अपराध केले, हिंडवसी राणी वनी कुकडी पाहुले. योगी यांची माता, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे, योगी यांची माता जो ज्ञानी यांचा राजा, गांधी आले त्याशी. ज्ञानी यांचे राजे असलेले, योग्यांची माऊली असलेले ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांचा सुद्धा शोच गेला, समाजाकडून त्यांचा छळ करविला. योगी यांची माता जो ज्ञानी आमचा राजा, जो ज्ञानी आमचा राजा, गांधी आले त्यासी करवी का द्विजा, गांधी आले त्यासी करवी का द्विजा. योगी यांची माता जो ज्ञानी आमचा राजा. हे देवा, माझं तुझ्यासोबत भांडण आहे. गुरुदेव महाराज म्हणतात की या एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर महाराजांचा छळ कुणाचा? योगी यांची माता, ज्ञानी आमचा राजा, कांजिरले त्यासे करवी का द्विजाचा. तू देव तुझी लीला आगवी, तुझी लीला आगवी. नष्टाला मान देतो, दुष्टाला शिखरावर बसवतो आणि भक्ताला जगात हिंडवतो. वन 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 भटकायची पाळी का आणि कशासाठी म्हणून लावली? पण या समाजाची ही रीतच आहे. या समाजाच्या रीतीसमोर देवाला परीक्षा द्यावी लागली, रामप्रभूला परीक्षा द्यावी लागली. देऊ कवी नाते संत भक्त शिरोमणी, काय देऊ कवी नातारे जगतून चुकवाय, त्यांना सुद्धा समाजानं छळलं. पांडवाची राणी सती द्रौपदी बली, कौरवाच्या सभे माझी उघडी का केली. विक्रमराय सांगे कोणा गांजिले, मांगुळ करून त्यासे बनीच्या गेले. प्रल्हादादी होता काय अपराध केला, दैत्यराया करवी त्याचा छळ करविला. योगियांची माता जो ज्ञानी आमचा राजा, ज्ञानी आमचा राजा, कांजिले त्यासे करवी का द्विजा. हा प्रश्न गुरुदेव भगवान महाराज देवाजवळ मागतात. नाही नाही, त्यांच्या जीवनात सुद्धा असा प्रसंग आला. मग आपलं दुःख काय आहे? माऊलीचं दुःख
दुःख काय आहे? या दुःखाला एकच आणि एकच त्या ठिकाणी औषध आहे. ते औषध म्हणजे प्रसाद. ते औषध म्हणजे तुम्ही फक्त कृपा दृष्टीने आमच्याकडे पहा, म्हणजे आमचं सगळं दुःख निवृत्त होईल. गोकुळामध्ये बालवयामध्ये राखता बोधने राखिताही हे दशचरित्र केले नारायणे. रामतांना देवानं ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीलांचं उच्चारण करण्याचा हा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन आहे. भगवंताच्या चरित्राचं उच्चारण केलं असता श्रीकृष्णाचा उच्चारिता काम स्वयं संन्यासी होती निष्काम ऐसी अगाध कर्मे आचरिला. भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या लीला भक्तिपूर्वक अंतःकरणानं जर उच्चारण केल्या तर याच्या योगानं आपल्या चित्तामध्ये असलेल्या मलक्षेपाची निवृत्ती होऊन आपलं अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध होऊन श्री गुरुकृपा प्रसादाने आपल्याला जीवन स्थिती प्राप्त होईल. गोकुळामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं. गोकुळ हे गाव आहे असं रूपक आहे भागवतात. मथुरा हे गाव आहे असं रूपक आहे. कंस मथुरेचा राजा आहे. कृष्णाचं गोकुळामध्ये प्राकट्य झालं होतं. या जो कथा भाग आहे यामध्ये याचा गुह्य अर्थ हा आहे की ही देह हीच मथुरा आहे. या देहपुरीला मथुरा म्हटलेला आहे आणि या देहपुरीचा जो राजा आहे अर्थात अहंकार, देह अहंकार, हा देह अहंकार रूपी कंस, या कंसाने या देहपुरीवर आपला अधिराज्य गाजवलं. या कंसाला मारण्याकरता हृदय रूपी गोकुळामध्ये श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी आपल्याला आवाहन करायचं. या हृदय रूपी गोकुळात कृष्णाचं ज्या वेळेला प्रगतीकरण होईल त्यावेळेला हा देह अहंकार रूपी कंस त्या ठिकाणी नष्ट होईल. याचा अर्थ हा आहे
आपणच कंस आणि आपणच कृष्ण. वागण्यात बदलला की कंस होतो आणि वागणं सुधारलं की कृष्ण होतो. आणि हे वागणं सुधारण्याचं अर्थात परिवर्तन हे गुरु आणू शकतात. बळच कीर्तनात पॅट चालत नाही. सांगू 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 कंटाळले. तुम्ही म्हणता म्हणून धोतर नसतो. हे झालं बाह्य परिवर्तन. हे बाह्य परिवर्तन झालं फोटो काढण्यापुरतं. पण आंतरिक परिवर्तन जे आहे ते करण्याचं काम गुरु महाराज करतात. बाबा नेहमी सांगतात देशांतर केलं, वेशांतर केलं, पण वृत्त्यंतर जोपर्यंत होत नाही, वृत्तीत बदल घडत नाही, तोपर्यंत हा प्रसाद प्राप्त होत नाही. वृत्ती बदलली पाहिजे. मनानं विषयाची जी धाव आहे ती कुठलीच मनानच तिकडे न जाणं हे आहे वृत्त्यंतर. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. मनाचं परिवर्तन करण्याचं कार्य गुरु महाराज करतात. म्हणून त्यांच्यापाशी हा प्रसाद मागायचा. विषय हा आहे की आपणच कंस आणि आपणच हा देहांतर रूपी कंस मारला की आपणच कृष्ण बनतो. आणि या अहंकार रूपी कंसाला मारण्याकरता गोकुळामध्ये हृदयाच्या एकांतामध्ये सर्व इंद्रियाच्या वृत्त्या स्थिर केल्यानंतर त्यामध्ये अंतरानंतरचं भान होते. असा नियम आहे. वृत्तीचं आणि विषयाचं एकदेश स्थितत्व ज्या वेळेला होते तेव्हा परमात्मा साक्षात्कार होतो. हा सिद्धांत आहे. काय? वृत्ती विषयाच्या ठिकाणी स्थिर होणे. नाही, वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आनंदच निर्माण होत नाही. आणि स्थिर झालेल्या वृत्तीचा जो विशेष आहे तोच परमात्मा आनंद आहे. भजनानंद त्याला म्हणतात, आत्मानंद म्हणतात. पण वृत्ती स्थिर होणं महत्वाची आहे. ही वृत्ती स्थिर करण्याकरता गोकुळाच्या गवळणी, गोकुळातील गोपाळ या सगळ्यांनी श्रीकृष्णांच्या लीलांचं त्या ठिकाणी उच्चारण केलं, एकमेकांना अनुवाद केला. परिणाम असा झाला की त्या स्तब्ध होऊन जायच्या. गोकुळातील गोप स्त्रिया कृष्णाच्या चरित्राचा अनुवाद करता करता स्तब्ध होऊन जायच्या. यमुना जळ स्थिर स्थिर वाही, रविबिंब चालता स्तब्ध होई. सूर्य कधी थांबतो? सूर्य थांबत नाही. पण कृष्णाची लीला पाहून सूर्य सुद्धा थांबत होता. गोकुळातील स्त्रिया स्तब्ध होऊन जायच्या. मोर जे पक्षी आहेत ते सुद्धा स्थिर व्हायचे. हे कशाला? गाई व्याघ्र एके दाई केले, गाई व्याघ्र एके दाई Thank you.
साधी गोष्ट आहे बाळ. गाईचं वाघाचं पटते का? गाई व्याघ्र एके ठाई गेली, पक्षी कुळे निवांत राहिली. ही भगवंताची लीला. ऐका महाराज, भगवंताचं हे विशेष आहे की भगवंताने अगणित घटना केल्या आणि या लीलांचं उच्चारण जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा हे सगळ्यांची वृत्ती स्थिर व्हायची. हा विषय हा आहे की अरे हे कसं काय घडलं. ऐका, हे कसं काय घडलं, काय काय पाहता. 6 वर्षात 6 दिवसाच्या कृष्णानं पुतणीला मारावं शक्य आहे मला. पण हे ऐकलं, काहींनी पाहिलं, हे पाहिलं ऐकलं की सगळ्यांचं स्तब्ध होऊन जायचं. म्हणजे वृत्ती कुंठित व्हायची, डोक्याचं खोबरं व्हायचं त्याचा. आता मन विचार करेल असं व्हायचं की अरे काय प्रकार आहे. अघासूर बकासूर यांना मारलं आणि या सगळ्या ज्या काही लीला आहेत या लीलांचं स्मरणोच्चारण करणं हे केल्यानं काय झालं तर त्या गोपाळांच्या चित्तामध्ये, गवळणच्या चित्तामध्ये भगवत भाव निर्माण झाला. भगवत भाव निर्माण झाल्यानंतर त्यांना भगवंताचा ध्यास लागला. लक्षात घ्या, जोपर्यंत ध्यास लागत नाही, वेळ लागत नाही, परमात्म्याचं उठता बसता आसनी शयनी ध्यान लागणं आणि ही ध्यान लागणं हीच खरी भक्ती आहे. ते ध्यान काही न करता गोकुळात जास्त यांना लागलं. विठोबा कुमार गोकुळातील गोप स्त्रिया ऐका महाराज, तेव्हा शाळा होत्या, जास्त भरभर करत तेव्हा शाळा नव्हत्या. आमचा बहादर आता आमच्या बहादर म्हणून सांगतो, शासनानं पैसे दिले, शासनानं पैसे दिले, अमुक निराधार योजना, लाडकी बहीण योजना, मावल्या फुल झाल्या. पण ते आधार केंद्रावाले लय हुशार. 3 महिन्याचा पगार एकदा झाला तेव्हा मग आई आमच्या ठेवा, आमच्या ठेवला, अर्धेच पैसे द्यायचे, अर्धे आपल्याजवळ ठेवायचे. अजून कितके झाले तुमचे. आमच्या बहादूरवर सांगितलं, लय लोकांचे पैसे ग्राम सेवा केंद्रावाले घेतात. मग त्या गोकुळातल्या स्त्रिया कशा होत्या, शिकलेल्या होत्या. पण योगी लोकांना जे साध्य झालं नाही, ज्ञानी तपस्वी महंत जे या लोकांना जमलं नाही, ते काम, ते कार्य, तो लाभ त्या गोकुळातल्या स्त्रियांना फक्त कृष्णाच्या लीलांचं श्रवण करून झाला. नुसती कृष्णाची लीला ऐकली की त्या स्थिर होऊन जायच्या. विठोबा कुमार
चंचलमी मन कृष्ण प्रमाति बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. मन अतिशय चंचल आहे. विषय हा आहे वृत्तीत बदल होण्याकरता आज वृत्तीमध्ये परमात्म्याचा संस्कार होणं महत्वाचं आहे. परमात्म्याचं ध्यान लागणं महत्वाचं आहे. हे ध्यान गोपाळांना लागलं, हे ध्यान गवळणीला लागलं. आपलं मन आपल्या ताब्यात नाही. मग आपल्या मनाला भगवंताचा ध्यास कधी लागेल? लागला से ध्यास हरीच्या नामाचा, लागला से ध्यास हरीच्या नामाचा. असा ध्यास कधी लागेल? ध्यास लागल्याशिवाय, ज्ञान लागल्याशिवाय भगवंताचा साक्षात्कार होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी सांगायचा अर्थ हा आहे की गोकुळातील स्त्रियांना भगवंताच्या रूपानं मोहित केलं होतं. आणि मोहित केल्यानंतर भगवंताचं दर्शन करण्याकरता त्या गोपस्त्रिया कासावीस होऊन जायच्या, वेड्या व्हायच्या. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्रा. त्या तीन प्रकारच्या बाया होत्या, लेकी, सुना आणि सासवा. सासूला कधी कृष्णाला पाहायचं तर परवानगी घ्यावं लागते का कोणाची? नाही, सासू स्वतंत्र आहे. लेकीला मनात आलं कृष्णाला पाहायचं, निघाली. काका कुठे गेली होती? गेली मैत्रिणीच्या घरी. एवढं सांगावं लागते बघ, विचारणारा आहे म्हणून. नाही तर लेकी सुद्धा काही अंशानं स्वतंत्र, काही अंशानं परतंत्र. ज्या सुना होत्या त्या सुना मात्र पूर्ण परतंत्र होत्या. त्यांना काही कृष्णाला पाहण्याची मुभा नव्हती. मग कृष्णाला पाहण्याकरता काही ना काही निमित्त करायच्या आणि निमित्त करून त्या कृष्णाला पाहून घ्यायच्या. मनात म्हणायच्या आपणच याला मनात धाडलं. मनात काय म्हणायच्या? आपणच याला मनामध्ये धाडलं. हा गावात खोड्या करत होता म्हणून यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे गावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे गावे. कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे गावे.
उलटले टाकाचे. अशा गाराने आपणच केल्या, गारानं घेऊन ह्याच गेल्या एकमेकीला. पण तूच तर लय दाखवावून म्हणत होती. आता कसं, आता कृष्ण जाऊन बदला वनामध्ये. परिणाम असा झाला की श्रीकृष्णाचं दर्शन करण्याकरता त्या गोपस्त्रिया आसक्त झाल्या. भगवान म्हणे आसक्त गवळणी, भगवान म्हणे आसक्त गवळणी. ऐका, भक्ती आणि आसक्ती त्यांच्या मनाचा जो भाव होता तो कृष्ण होता. त्यामुळे त्यांच्या चित्ताचा तो आसक्तपणा सुद्धा भक्तीत परावर्तित झाला. पूजनीय बाबा नेहमी सांगतात, तो काम वंदनीय आहे. ज्या कामामध्ये कृष्ण प्राप्ती होत आहे तो काम नाही की ज्या कामाचं परिवसान कृष्ण प्राप्तीत होईल, तो कृष्ण काम वंदनीय आहे. एरवी सर्व शास्त्रांनी कामाची निंदा केली, पण ती कामवासना जर भगवत विषयक असेल तर ती भक्ती आहे. यद्यपि गोपस्त्रिया या वरवर दृष्ट्या आसक्त वाटत असतील, पण त्यांची ती आसक्ती नव्हती, भक्ती होती. ऐका, म्हणजे कशावरून त्यांची ती आसक्ती नव्हती, भक्ती होती. कशावरून? आता थोडं बदललं. एकनाथ शिंदे यांनी मागे बंड केलं. सगळे त्याला बंडखोर म्हणले, कोणी गद्दार म्हणले, पण त्याचे माणसं काय म्हणले? मुख्यमंत्री पद आलं ना, आता म्हणजे लक्षात आलं. काहीही करा, फडणवीस म्हणतो काही करा, फक्त बरं एवढे. हे म्हणले त्यानं असं करायचं नव्हतं, त्यानं तसं करायचं नव्हतं. धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी धर्म मंदिराचं जे उच्चाटन होत आहे, धर्माचा ऱ्हास होत आहे, अधर्माला बळ देणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीचा पाडाव करण्याकरता सत्ताच एक असं केंद्र आहे की या सत्तेनं सगळे दबतात. ही सत्ता मिळवण्यासाठी म्हणून सगळा सायास केला, सगळं केलं आणि सत्ता आली. याचा अर्थ हा आहे की वरवर दृष्ट्या ते वाईट जरी दिसत असेल, पण त्याचं परिवसान कशात आहे? परिवसान धर्मात आहे. म्हणतो धर्म, अर्थ, काम हे जे पुरुषार्थ सांगितले याचं परिवसान कशात आहे, यावरून त्याची अंतिम परिणती कशात होते, यावरून तो धर्म की अधर्म हे ठरवायचं. विठोबा कुमारी गोकुळातील स्त्रियांचं वागणं हे व्यवहार दृष्ट्या तरी चुकीचं वाटत असेल, पण फलनिष्पत्ती काय आहे पहा. जे काम योग्यांना सध्या झालं नाही, ज्यांच्या नखाच्या चुंबळी वळल्या, नखाच्या जटाच्या बटा झाल्या, दाढी पाताळाला गेली, शेती स्वर्गाला गेली, त्याच्या स्वप्नात नाही. आणि यांच्या मागे पुढे कृष्ण पिसा झाला, पिसा कृष्ण यांच्यासाठी, कारण त्यांचा तो भाव होता. मग गोपाळासाठी कृष्ण वेडा झाला,
या सगळ्यांना भगवंताची प्राप्ती झाली. त्यांच्या चित्ताचा विषय एक विषय तो सकळांचा हरी. नावडे वो मज शयन भोजन, नावडे वो मज शयन भोजन, देवकी नंदन आठवितो, देवकी नंदन आठवितो. शयन म्हणजे झोपणे, भोजन हे कोणाला आवडत नाही, पण हे त्या गोपिकांना आवडत नव्हतं. त्यांच्या चित्ताचा विषय पहा. कोकिळेचा ध्वनी मग दुखवितो गाथा, एका कृष्णनाथा विनवो माये. वसंतीचा वारा शरदीचे चांदणे, मजवा घेऊनी एका विठ्ठले वीण. मग ह्या सगळ्या गोष्टी हे सांगून जातात की त्यांना हवा होता फक्त कृष्णच. कृष्णाशिवाय त्यांना काही नको होतं. त्यांच्या दृष्टीला, त्यांच्या नेत्राला आस लागली होती. लावून या डोळे वाटे पाले चित्त, अजूनी कार्य नयसी काही नायके मात. उशीर हो झाला माते येईल लवकरी. हा भाव होता. आणि त्या भावाने त्या युक्त होऊन श्रीकृष्णाच्या रूपाला पाहण्याकरता आसक्त झालेल्या होत्या. मग भगवंताचं असं जे ध्यास आहे, हा ध्यास कोणाकोणाला लागला हो, कोणाकोणाला लागला सांगितलं आधीच. यमुना जळ स्तब्ध झालं, स्थिर आहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. मग एवढं पर्वत डोलायला लागला. ऐका, त्या गोप स्त्रिया त्या कृष्णाच्या रूपाला पाहण्याकरता आसक्त झालेल्या होत्या. त्यांची नेत्रवृत्ती, त्यांचे डोळे भगवंताला पाहण्याकरता आतुर झालेले होते. आखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी. देखी चाहे कमल नयन को, निस दिन रहेत उदासी. देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहेत उदासी रे. अखिया हरि दर्शन की प्यासी, प्यासी हरि दर्शन की प्यासी. त्यांचे डोळे, आखिया म्हणजे त्यांच्या डोळ्यांना असा ध्यास लागलेला होता भगवंताचं दर्शन. आणि भगवंताचा वेणू कधी माझ्या कानावरती पडतो. आहारे सावरिया
मोहे केवळ बाण तिने धरला माझा संसार केला दानावे तो मुरली नाद वेणूनाद त्या वेणूचा ध्वनीनाद ऐकण्याकरता गोप स्त्रिया त्या आसक्त झालेल्या होत्या आणि त्या वेणूनादाच्या योगानं त्यांच्या चित्तवृत्ती ही भगवंताच्या ठिकाणी प्रतिष्ठ झाली स्थिर झाली आणि चित्तवृत्ती भगवंत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन श्री हरी चरणी लीन झाल्या. लीन होणं समरस होणं हे महत्वाचं आहे. पाण्यामध्ये पाणी मिसळते एवढा मोठा समुद्र आणि एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये सागरामध्ये मिसळायचं असेल तर पाणी होऊन गेलं तर मिसळता येते. तेल कधी पाण्यात तेल मिसळत नाही. प्रयत्न केला तरी सुद्धा तेल पाण्यात मिसळत नाही. पाणी होऊन पाण्यात गेलं तरच मिसळता येते. तसा अंतःकरणाचा जो भाव आहे हा समर्पित भाव भगवंताच्या चरणी आपण समर्पित केला. मग त्यामध्ये अहंकार नसेल, काठिण्य नसेल, दुर्भिमान नसेल, आग्रह नसेल तर देव त्याला जवळ घेतो. म्हणून गुरुवारी महाराज सांगतात की आम्ही देह अहंकार टाकून दिला. काया वाचा चित्त चरणी हे दिले गहाण. वापर कुमा देवी बराश्री विठ्ठलाची आना. काया वाचा चित्त चरणी हे दिले गहाण. काया वाचा चित्त चरणी हे दिले गहाण ठेवणं काय असते तुम्हाला माहिती आहे. आपलंच असते पण त्याच्यावर आपली सत्ता आपलंच असते पण आता ते त्याच्या ताब्यात आहे. आपली सत्ता त्याच्यावर असते. हा देह ही काया ही मनाची वृत्ती आम्ही तुझ्या चरणी गहाण ठेवली. आता तुला वाटेल तसा तू त्याच्यासोबत वाहा. अर्थात काया शरीराचा अभिमान मनाची जी धाव आहे ती कुंठित झाली आणि आम्ही देह समर्पिते देवा वार काहीच न द्यावा. या न्यायाने आम्ही सर्व भाव समर्पिततापूर्वक सर्व भाव समर्पण पूर्वक करुणी अर्पण तुला समर्पण सगळं तुलाच अर्पण केलं. आता माझं काहीच उरलं नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात झाले तुमचे कीर्तन गुरुवर्य बाबा सांगतात लोक तुम्हाला का जाळत नाही. लोक का जाळत नाही तुम्हाला. बोललं की टाईट होतो. जाळायचं का ज्याला लागते काय नुसतं बोट केलं बोट असं तो मान करतो. काय लोक जाळत का नाही. कारण तुमचा अहंकार जागा आहे. एकदा अहंकार गेला देह अहंकार गेला की मग त्या अहंकाराचं निर्दळन झालं. समर्पुनी काया मन. लक्षात घ्या अहंकार निवृत्ती होणं काया समर्पण त्याला म्हणतात की त्या कायेनं आता जी सेवा होईल या मनात जो विचार येईल बुद्धीचा जो निश्चय आहे तो तुझाच असेल. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. तत्परायण होणं याचं नाव समर्पण. तत्परायण होणं म्हणजे त्याला वाहून घेणं. आणि हे सगळं आम्ही केलं आणि हे करून आम्ही धर्म कीर्तन सिद्धीस निघे. तीत माझे जी उरले पायी कपन झाले तुमचे कीर्तन समर्पुनी गाया मन. समर्पुनी गाया मन मन. समर्पुनी गाया मन. प्रसाद तो मज द्यावा. प्रसाद तो मज द्यावा. प्रसाद तो मज द्यावा. प्रसाद तो मज द्यावा. हे प्रेम फुले प्रेम फुले प्रसाद प्रसाद तो मज द्यावा.
वैष्णविका